संपूर्ण कोकणात खळबळ उडवून देणाऱ्या खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 संशयित आरोपींना अटक केली आहे। यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे। काळोखे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये 5 तपास पथके पाठवली होती। या पथकांना यश आलंय। अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर या एकाच कुटुंबातील चौघांसह विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार या 9 जणांना अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे। दरम्यान या गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचाही हात असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे घारे आणि भगत यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना केला। तर सुनील तटकरे यांनीही पत्रकारांशी बोलताना या गुन्ह्यात सुधाकर घारे यांचा संबंध नसेल असं विधान केले। त्यामुळे एकूणच या प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत।